हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आजच्या भक्ती सभेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सकाळी आपण देवाची आराधना करण्यासाठी त्याचं वचन ऐकण्यासाठी एकत्रित आपण ऑनलाईन आलो आहोत आणि आपण खरोखर देव आपल्याशी बोलणार आहे आणि त्या शब्दाद्वारे त्याच्या वचनाद्वारे तो आपलं जीवन बदलून टाकणार ही आपली खात्री आहे. हालेलुया. चला आपण काही वेळ देवाची स्तुती आराधना करणार आहोत. त्याच्या आराधनेमध्ये आपला वेळ घालवणार आहोत आणि आपण देवाचे आभार मानूया. हो येशू, आम्ही तुझे आभार मानतो येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद आमचे राजा. होय प्रभू येशू, या सुंदरशा दिवसासाठी आम्ही तुझे आभार मानतो येशू. हालेलुया. येस लॉर्ड. होय प्रभू येशू, तू समान दुसरं कोणीच नाही आमच्या राजा. तू आमचा अल्फा आणि ओमेगा आहेस. तू प्रारंभ आणि शेवट आहेस प्रभू येशू. तू आदी आणि अंत आहेस प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. स्तुती. धन्यवाद येशू. धन्यवाद आमच्या राजा. येस लॉर्ड. येस लॉर्ड, आम्ही तुझी स्तुती करतो येशू. तुझं नाव हे स्तवनीय आहे. तुझ्या नावासारखं दुसरं कुठलंच नाव या पृथ्वीवर नाही प्रभू येशू. आणि आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो येशू. हालेलुया. स्तुती. धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. येस लॉर्ड. येस लॉर्ड. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हो तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये प्रार्थना. महिमा से तेरी तू इस जगह को भर. जो भी तू चाहे तू यहाँ पे कर. हालेलुया. हालेलुया. येशू. हालेलुया. हालेलुया. येशू. करुणा से तेरी नया दिन दिखाता है. ढाल बनकर मेरी मुझे तू बचाता है. जब मैं पुकारूं तू दौड़ आता है. जब मैं गिरूं मुझे तू उठाता है. प्रिय मेरे प्रिय येशू. प्रिय मेरे प्रिय. मेरे प्रिय येशू. प्यार है तुझसे, प्यार है तुझसे, प्यार है येशू. हालेलुया. हालेलुया. येशू. पवित्र तू, पवित्र तू, पवित्र येशू. येस लॉर्ड. पवित्र तू, पवित्र तू, पवित्र येशू. हालेलुया. हालेलुया. येशू. हालेलुया. हालेलुया. येशू. Hallelujah.
आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू येशू. तुझं नाव उंचावतो प्रभू येशू, कारण की तू पवित्र असा देव आहेस. तू स्वर्गीय सिंहासनावर विराजमान असणारा परमेश्वर आहेस. होय आमच्या आबा बापा, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी तुझे आभार मानतो. तू त्याला आमच्यासाठी पाठवलंस, आपला स्वतःचा प्राण त्याने आमच्यासाठी अर्पण केला म्हणून आभार मानतो. होय आम्हाला तू सार्वकालिक जीवन दिलंस म्हणून तुझे उपकार मानतो. तू आमच्या एवढी प्रीती केलीस म्हणून तुझे आभार मानतो देव. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. होय देवा, तू आम्हाला एक थोडं सांभाळस म्हणून तुझे उपकार मानतो. धन्यवाद प्रभू, धन्यवाद आमच्या राजा. हालेलुया. धन्यवाद येशू. देवाचं वचन म्हणतं, the word of God says that I have plans for you, plans to prosper you and give you peace. देवाचं वचन असं म्हणतं की माझ्याकडे तुझ्यासाठी योजना आहेत, अशा योजना की ज्या तुझ्या हिताच्या आहेत आणि तुला शांती देतील. होय देवा, आम्ही तुझे आभार मानतो. तू आमचा विचार करतोस म्हणून तुझे उपकार मानतो देवा. आणि तू आमच्या प्रीती करतोस म्हणून तुझे आभार मानतो. तू आम्हाला इथवर आणलायस ही तुझी कृपा आहे, तुझ्या योजनेचा एक भाग आहे प्रभू, आणि त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या योजनेसाठी आम्ही तुझे आभार मानतो देवा. हालेलुया. येस लॉर्ड. धन्यवाद येशू, धन्यवाद आमचे पिता. हालेलुया. हालेलुया. अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखाया धन्य राजा. अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखाया धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखाया धन्य राजा. अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखाया धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा, धन्य यीशु राजा. चमत्कार किया है धन्य राजा, सर्वशक्तिमान यीशु धन्य राजा. चमत्कार किया है धन्य राजा, सर्वशक्तिमान यीशु धन्य राजा. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्यवाद करता हूँ प्रभु, स्तुति मैं करता प्रभु. धन्य यीशु राजा, 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 धन्य यीशु राजा. माता पिता आप ही तो है, नित्य सहारा आप ही तो है. माता पिता आप ही तो है, नित्य सहारा आप ही तो है. यीशु धन्य यीशु राजा, 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 धन्य यीशु राजा. चमत्कार किया है धन्य राजा, सर्वशक्तिमान यीशु
राजा, चमत्कार किया है धन्य राजा, सर्वशक्तिमान यीशु धन्य राजा, अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखाया धन्य राजा, अब तक संभाला धन्य राजा, नया दिन दिखाया धन्य राजा, यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश, यीशु आप रहेंगे साथ, हम कभी ना होंगे निराश, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे, आप सबको संभालेंगे, यीशु सबको संभालेंगे। यीशु धन्यवाद, यीशु ओ यीशु। देवाचं वचन आपल्यासाठी हे अभिवचन आहे की देवाकडे आपल्यासाठी योजना आहेत, त्या योजना आपल्या हिताच्या आहेत। चला आपण आपलं जीवन देवाच्या हातामध्ये समर्पित करूया आणि आपण देवाला म्हणू की देवा तू सर्व काय सांभाळून घेणार अशी आमची खात्री आहे प्रभू, तू आमचं जीवन पुन्हा एकत्रित आणणार अशी आमची खात्री आहे प्रभू येशू। जरी आता आमचं जीवन आम्हाला उद्ध्वस्त वाटत असेल, अस्तव्यस्त वाटत असेल, पण तू सर्व गोष्टी पुन्हा जोडणार अशी आमची खात्री आहे आमच्या राजा। चला आपण ही मोठं अभिवचन आपल्या जीवनासाठी स्वीकारणार आहोत। धन्यवाद येशू, तुझ्याकडे आमच्यासाठी योजना आहेत आणि त्या योजना आमच्या हिताच्या आहेत प्रभू येशू, या वचनावर विश्वास ठेवतो। धन्यवाद येशू। For I have plans for you, plans to prosper you, plans to give you peace. Hallelujah. Yes, Lord. धन्यवाद यीशु। Yes, Lord. आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे। चला आपण देवाच्या हातामध्ये देऊया, सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, आप सब कुछ संभालेंगे, यीशु सब कुछ संभालेंगे, यीशुआ रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश, यीशु आप रहेंगे साथ, हम कभी न होंगे निराश। Hallelujah. Hallelujah. Yes, we believe in your word, O Lord. We believe in your promises, O Lord, that you are there with us, O Lord. You are there to protect us, O Lord, and you have plans for us. Hallelujah. Hallelujah. Yes. धन्यवाद यीशु, धन्यवाद आमच्या राजा। हालेलुया। Yes. आमच्या जीवनामध्ये जे काही आहे त्या सर्वांसाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू येशू, कारण की तुझ्या योजनेचे सर्व झालं आहे प्रभू येशू, आणि तुझी योजना आमच्यासाठी चांगली आहे, आमच्या हिताची अशी तुझी योजना आहे प्रभू येशू। तुझे आभार मानतो येशू, धन्यवाद येशू। आमच्या सर्व प्रार्थनेकडे तू लक्ष देतोस म्हणून तुझे आभार मानतो येशू। हालेलुया। तुझे धन्यवाद येशू। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे,
ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, ये खुदा उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। चला पर यीशु म्हणूया, तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा, तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा तो वरदान। सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा तो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, है यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। आभारी हूँ प्रभु मैं। आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद ईश्वर, धन्यवाद आमचे राजा, धन्यवाद प्रभू ईश्वर. हो ईश्वर, आम्ही तुझे आभार मानतो प्रभू ईश्वर. हो ईश्वर, तू आमचा राजा आहेस प्रभू ईश्वर. तू आमच्या सर्व प्रार्थनेचे उत्तर देतोस म्हणून तुझे आभार मानतो ईश्वर. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद आमच्या राजा.
हालेलुया. स्तुती, धन्यवाद ईश्वर. धन्यवाद ईश्वर. हालेलुया. हालेलुया. आज सकाळी आपल्या सगळ्यांचं प्रभू श्री ख्रिस्ताच्या ओलवा नावामध्ये ऑनलाईन सर्व्हिसमध्ये स्वागत आहे. माझी खात्री आहे की आपण जेथे कुठे आहात देवाचं वचन ऐकत आहात, देवाची स्तुती आराधना करत आहात, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. मागील या सर्व आठवड्यामध्ये आपण सर्वांनी ज्या पालखीबाईसाठी प्रार्थना केल्या, सगळ्यांच्या प्रार्थना देवानं ऐकल्या आणि त्याचं उत्तर आम्ही पाहतो की त्यांना चांगलं आरोग्य देवानं दिलेलं आहे. सगळं गौरव प्रभूला असो. आभार मानतो प्रभू येशूला, कारण तो चांगला आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन स्तोत्र संहिता याच्या 65वा अध्याय साम 65 वर्स 2. साम 65 वर्स 2. स्तोत्र संहिता 65:2. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. देवाचं वचनामध्ये असं म्हटलं आहे की तू जो प्रार्थना ऐकतोस, देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. देव प्रार्थना ऐकतो आणि त्याच्यामुळं कोण त्याच्याकडे येतं आणि कोण प्रार्थना करतं, देवाचं वचन सांगतं की त्या तुझ्याकडे सर्व मानव जाती येते. म्हणजे प्रत्येक जण तुझ्याकडे येतो, कारण तू प्रार्थना ऐकणारा देव आहे. प्रार्थना ऐकणारा देव. आणि आज सकाळी काही वेळ आपण या प्रार्थना ऐकणाऱ्या देवाविषयी देवाच्या वचनामधून आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे परमेश्वर देवाने लोकांची प्रार्थना ऐकली. त्यांचं बॅकग्राऊंड काही असला तरीही, त्यांची पार्श्वभूमी काही असली तरीही देवाने लोकांना कधीच असं सोडून दिलं नाही, तर देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. आणि तो देव काल होता, आज आहे, तो उद्याही असणार आहे आणि तो सर्वदा आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि म्हणूनच त्याच्या वचनामध्ये त्याला म्हटलं आहे की तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाते. यावेळेला आपण उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये येतो, उत्पत्तीपासूनच, की जिथे कायनाला परमेश्वर देवाने सांगितलं की तू आपला राग दाबात ठेव, कारण पाप दाराशी टपून आहे. तरीही त्याने परमेश्वराचं न ऐकता आपल्या भावाला त्याने ठार केलं, त्याने हाबेलाला मारून टाकलं आणि त्याच्यामुळं देवाचा न्याय त्याच्या जीवनावर आला. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी उत्पत्तीचं पुस्तक 4था अध्याय, आणि इथे तो असं परमेश्वर देवाने त्याला सांगितलं की तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील. तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, उत्पत्ती 4:13, तेव्हा काईन परमेश्वरास म्हणाला, हा माझा दंड मला सोसवणार नाही इतका भारी आहे. पहा, ह्या जमिनीवरून तू मला आज हाकून दिले आहे. मी तुझ्या दृष्टीपडून लपलेला असेल. मी पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होणार आणि ज्या कुणाला मी सापडेल तो मला ठार करील असे होईल. देवाच्या वचनामध्ये आता काहीन परमेश्वराला असं म्हणतो की त्याच्या हातून पाप झाले, चूक झालेली आहे, देवाचा न्याय त्याच्या जीवनावर आलेला आहे. परमेश्वर देवाने तो असं म्हणतो की या जमिनीवर तू मला हकलून दिलेला आहे आणि मी तुझ्या दृष्टीपडून नेहमीच लपलेला असेल. ते देवाच्या दृष्टीपडून लपणं म्हणजे की अगोदरच्या वचनामध्ये आपण वाचतो 3ऱ्या अध्यायामध्ये की जेव्हा आदाम आणि हवा यांनी पाप केलं त्यावेळेला ते परमेश्वरासमोर येऊ शकले नाही. ते झाडाआड दोघंही झाडाआड लपले असं देवाचं वचन सांगतं. पाप जे आहे, जे आम्हाला देवापासून दूर ठेवतं, आमच्या जीवनामध्ये जे काही पाप आहे ते आम्हाला देवाच्या समोर येऊ देत नाही, किंवा पापामुळं देवाचा आणि आमचा नातेसंबंध तुटतो. पापामुळे आमच्या मनामध्ये एक भय निर्माण होतं आणि पाप असं आहे की जे आम्हाला देवापासून विभक्त करतं. आणि कायनाने असं म्हटलं की मी तुझ्या दृष्टीकडून लपलेला असेल या वचनामध्ये. आणि ज्या कोणाला मी सापडेल तो मला ठार मारेल असे होईल. त्याला एक प्रकारची भीती आता त्याच्या मरणाची, कारण त्याने आपल्या भावाला मारून टाकलं आणि परमेश्वराच्या पासून तो परमेश्वराने त्याला
भटकणारा किंवा परागंध असं केलं, तो भटकणारा होशील असं म्हटलं. आणि त्यामुळं त्याला स्वतःच्या जीवाविषयी आता भीती वाटू लागली. आणि तो असं म्हणतो की जो कोणी मला मी ज्या कोणाला दिसेल सापडेल तो मला ठार करेल असे होईल. मग परमेश्वर त्यास म्हणाला, तर बघ जो कोणी कायनास ठार मारेल त्याचा 7 पट सूड घेण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. पहा ना, देव किती चांगला आहे की काईन देवाचं सांगितलं तरी, देवाने सांगितलं तरी देवाच्या सांगण्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. त्याने आपल्या रागावर नियंत्रण न मिळवल्यामुळं पहिला जो खून आहे तो कायनाच्या हातून झाला. त्याने आपल्या भावाला ठार केलं. आणि एवढं असताना देखील परमेश्वराचा न्याय त्याच्या जीवनावर आहे. एवढं असताना देखील त्यानं देवाला म्हटलं की जो हा दंड खूप भारी आहे, कारण मी ज्याला कोणाला सापडेल तो मला ठार करेल. आणि परमेश्वराने त्याचं ऐकलं. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानव जाते. आमचा बॅकग्राऊंड, आमची पार्श्वभूमी, आम्ही कोण आहोत, आम्ही काय केलेलं आहे, या गोष्टीचा देव विचार करत नाही. पण ज्यावेळेला आम्ही त्याच्याकडे येतो त्यावेळेला तो आम्हाला नेहमीच मदतच करतो. आणि परमेश्वर देवाने कायनाला म्हटलं की त्याला कुणी मारू नये म्हणून, कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. परमेश्वराने त्याला प्रोटेक्ट केलं. परमेश्वराने त्याला सुरक्षित ठेवलं. एक चिन्ह ठेवलं त्याचं. पहा, हे सगळे अदृश्य गोष्टी आहेत ज्या आम्हाला डोळ्याने दिसत नाही. परमेश्वराने काय असं एक स्टॅम्प घेऊन असं स्टॅम्प मारलाय असं नाही झालं. पण देवाचं वचन सांगतं की देवाने त्याला खून केलं. म्हणजे हा देवाचा आहे किंवा देवाने ह्याला सुरक्षित ठेवलेला आहे, देवाने ह्याला संरक्षण दिलेलं आहे. ही ती परमेश्वराची खून आहे की जी कोणती व्यक्ती त्याला मारण्याकरता प्रयत्न करेल त्यावेळेला तो यशस्वी होणार नाही. की परमेश्वर देवाने त्याला कोणी ठार मारू नये याच्यासाठी ती खून आज तुम्ही आणि मी, आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताच्या कराराखाली आहोत. एक जे कराराचं रक्त आहे की जे आम्हाला सर्वदा जीवन देणारं असं रक्त आहे. आणि काही ज्याचं कुठल्याही प्रकारे एक धार्मिक पार्श्वभूमी नाही तरीही अशा व्यक्तीची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. आणि पुढे देवाच्या वचनामध्ये आपण उत्पत्तीच्याच पुस्तकामधून ज्यावेळेला थोडंसं पुढे येतो, उत्पत्तीचं पुस्तक याचा 21वा अध्याय. आणि इथे हगार आणि इश्माईल यांना अब्राहमाने घालवून दिलं. कारण हगार जी होती ती दासी होती, अब्राहमाची दासी होती. ती काय त्याची पत्नी नव्हती, सारा पत्नी होती. परमेश्वर देवाने सारेला आणि अब्राहमाला अभिवचन दिलं होतं की तुला मी संतती देईन. परंतु इन बिटवीन जे हगार आणि अब्राहम यांच्यापासून इश्माईल झाला. आणि मग आता या 14 वचनामध्ये नंतर अब्राहमाने, उत्पत्ती 21:14, नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक आणून हगारीच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. ती निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली. कारण ती म्हणाली, आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडला. इथं आणखी एक व्यक्ती आपण पाहतो, एक स्त्री जिचं नाव हगार असं आहे की जी देखील भटकत राहिलेली आहे, दिशाहीन. भटकणं म्हणजे काय आहे? दिशाहीन. ती बैरशेबाच्या रानामध्ये आहे. तिचा मुलगा तिच्या बरोबर आहे आणि ती आपल्या मुलाला घेऊन चालली. फ्युचर काहीच माहित नाही, काय होणार काहीच माहित नाही. आपल्या आजच्या भाषेमध्ये म्हणूया की एक सिंगल पेरेंट, की फक्त आईच मुलाचं पोषण करणार, आईच मुलाची काळजी घेणार, अशा प्रकारची व्यक्ती. आज अनेक उदाहरणं अशा आहेत की अशा माता आहेत की ज्या आपल्या लेकरांना वाढवत आहेत. मी आज सकाळी देवाच्या वचनातून हे सांगत आहे की आपलं बॅकग्राऊंड महत्वाचं नाही, आपण कोणत्या पार्श्वभूमीतून आलो, परंतु प्रार्थना ऐकणारा देव महत्वाचा आहे. हगारीचा बॅकग्राऊंड काय आहे? हगार एक दासी आहे आणि सारेने सांगितल्यामुळं अब्राहमापासून तिला मुलगा झाला. हा एवढाच हगारीचा बॅकग्राऊंड आहे. आणि आता तिच्यावर अशी वेळ आली की तिला आणि तिच्या मुलाला तिथून घालवून देण्यात आलं आणि ती आता बैरशेबाच्या त्या अरण्यामध्ये भटकत राहिली. माहित नाही कुठे जायचं, काय करायचं.
एवढ्या दिवस एका घरामध्ये एक सेटल लाईफ आहे, एवढ्या दिवस अब्राम आहे घरामध्ये, एवढ्या दिवस तिच्यासाठी एक आधार आहे, पुरुषाचा आधार आहे, तिचा मुलगा आहे, इतर लोक त्या घरामध्ये आहे, सगळं काय व्यवस्थित आहे. पण वेळ अशी आली की आता हागार आणि इश्माईल यांना घरातून निघून जावं लागलं. आमच्या जीवनामध्ये कोणता प्रसंग उद्भवला आम्हाला माहित नाही. परिस्थिती खालीवर होत राहते, जीवन असंच आहे, बदलत राहतं सगळं. पण एक गोष्ट महत्वाची आहे की देवाचं वचन कधीच बदलत नाही. देव चांगला आहे, तो प्रार्थना ऐकणारा देव आहे, तो आमच्या बाजूने उभा राहणारा देव आहे, तो आम्हाला मदत करणारा देव आहे. आणि ज्या वेळेला हगारेवर ही वेळ आली की तिच्या मुलाला घेऊन आता तिला निघून जायचं, आणि जेवढं पाणी होतं तिच्याजवळ, कारण ते वाळवंट आहे आणि म्हणून तिच्याजवळ पाणी असेल, आणि ते पाणी पण आता संपलं. तिच्याकडे आता दुसऱ्या शब्दामध्ये आपल्या मुलाला जिवंत ठेवण्याचा कुठलाच सोर्स राहिला नाही, किंवा कुठलाच पर्याय किंवा कुठलीच गोष्ट तिच्याकडे आता राहिली नाही. आणि म्हणून तिने काय केलं की आपल्या मुलाला एका बाजूला ठेवलं की आपल्या मुलाचा मृत्यू डोळ्यानं पाहू. कदाचित आमच्या लेकरांच्या बाबतीमध्ये आम्ही हताश झालो असू की आता कसं संगोपन करायचं, काय करायचं या परिस्थितीमध्ये. आमच्या लेकरांना आम्ही चांगल्या गोष्टी देऊ शकत नाही, चांगले शिक्षण देऊ शकत नाही, आम्ही त्यांचं संगोपन करत शकत नाही, आम्ही त्याची काळजी घेऊ शकत नाही, कारण सगळी परिस्थिती एका क्षणामध्ये सगळं काही बदलून गेलं. पण काय म्हणतं देवाचं वचन पुढे? देवाच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे की ती रडत होती. आणि 17 वचन, देवाने मुलाची वाणी ऐकली आणि देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे तू कष्टी का, भिवू नको, कारण मुलगा आहे, तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर, त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करेन. मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले व मुलास पाजले, आणि देव त्या मुलाचा पाठीराखा झाला. देवाचं वचन जर आपण काळजीपूर्वक वाचलं तर या ठिकाणी एक हतबल असलेली स्त्री की जिला भविष्य नाही, जिला कुठल्या प्रकारचं आपल्या लेकराला जिवंत ठेवण्यासाठी कुठलं साधन नाही, असं असताना देखील ज्यावेळी ती भटकत राहिली आणि आता तिचे सगळे प्रयत्न संपले, तिला असं वाटतं की माझा मुलगा आता मरणार आहे. पण अशा वेळेला परमेश्वर देवाने हस्तक्षेप केला. वचन सांगतं की देवाने मुलाची वाणी ऐकली, मुलाची वाणी ऐकली. अगोदर कायनाविषयी आपण पाहिलं, एक मनुष्य जो खुनी मनुष्य आहे, परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. दुसऱ्या या वचनामध्ये आपण पाहतो एक मुलगा, देवाने त्याची वाणी ऐकली, देवाने त्याचं ऐकलं. आणि परमेश्वर देवाने हगारीसाठी त्या वाळवंटामध्ये देवाचं वचन सांगतं की पाण्याचा झरा, देवाने तिचे डोळे उघडले, 19 वचन, पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला, देवाने तिचे डोळे उघडले. असं नाही की ती आंधळी होती, पण या ठिकाणी देवाने तिचे डोळे उघडले म्हणजे एक दैवी हस्तक्षेप परमेश्वराने केला. देवाच्या वचनामध्ये देवाने डोळे उघडणं म्हणजे अलौकिक गोष्टी पाहणं आहे. ज्या वेळेला आपण देवाच्या वचनामध्ये वाचतो की जिथे अलिशा आणि त्याचा चाकर जो होता, ज्या वेळेला आरामाच्या सैन्याने अलिशा आणि त्याच्या भोवती सगळे जे त्या लोकांना शोमरोनाला त्यांनी वेढा दिला, त्यावेळेला अलिशाचा सेवक बाहेर आला आणि तो त्याने पाहिलं. आणि मग त्याने अलिशाकडे येऊन सांगितलं की हाय आपण आता काय करणार, कारण त्याने पुष्कळ सैन्य पाहिलं. आणि देवाचं वचन सांगतं की अलिशाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा या तरुणाचे डोळे उघड. आणि ज्या वेळेला परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, देवाचं वचन सांगतं की अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे यांनी आजूबाजूचा परिसर व्यापून गेलेला आहे, हे त्या तरुणाला दिसलं, त्याने पाहिलं. हे परमेश्वराचे जी ज्याला असं म्हणूया की एक दैवी हस्तक्षेप आहे की जे आमच्या दृश्य डोळ्यांनी आम्हाला दिसत नाही, पण देव नेहमीच आमच्या बरोबर आहे, तो आम्हाला मदत करतो. आणि त्या तरुणानं पाहिलं की त्याचं जे सैन्य आहे त्याच्यापेक्षा अग्नीचे घोडे आणि अग्नीचे रथ यांनी संपूर्ण परिसर व्यापून गेला. की अलिशानं सांगितलं की भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत, त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत, त्याच्या पक्षाचे आहेत, म्हणजे त्या आरामाच्या सैन्याच्या पेक्षाही आपलं जे सैन्य आहे ते मोठं आहे. जरी त्यांच्याकडं दृश्य स्वरूपामध्ये घोडे किंवा
सैनिक शूरवीर असं नाही, परंतु अलिशाला माहित आहे की ज्या देवाची तू सेवा करतो, ज्या देवावर विश्वास ठेवला, त्या देवाचं सैन्य नेहमीच त्याच्या बरोबर आहे, सुरक्षित कवच त्याच्या भोवती आहे. परमेश्वर देवाने हगाराचे डोळे उघडले आणि तिला पाणी दिसलं. तिने ते पाणी घेतलं, आपल्या मुलाला पाजलं आणि पुढे देवाचं वचन सांगतं की परमेश्वर त्या मुलाचा पाठीराखा झाला. परमेश्वर स्वतः त्याचा पाठीराखा झाला, त्याच्या बरोबर राहणारा झाला. इम्मानुएल, आम्हा बरोबर असणारा देव, पाठीराखा नेहमीच मी आहे हे सांगण्यासाठी. कारण त्याच्या वचनामध्ये त्यानं म्हटलं आहे की भिवू नको, मी तुझ्यावर असेन, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. भिवू नको. देवाच्या वचनामध्ये अनेक ठिकाणी त्यानं म्हटलं आहे भिवू नको. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आमच्यासाठी पुरेसे आहेत, पुरेसे आहेत ते आमच्यासाठी. आणि हा जो मुलगा आहे, आता जे सिंगल पेरेंट आहे किंवा जे हगार आहे, थोड्या वेळापूर्वी तिला माहित नाही तिचं भविष्य काय आहे, पण परमेश्वराने एक दैवी हस्तक्षेप केला आणि परमेश्वर देवाने एक चांगलं जीवन तिच्या मुलाला दिलं. कारण वचनामध्ये म्हटलं आहे की देव त्या मुलाचा पाठीराखा झाला आणि तो रानात लहानासा मोठा होऊन तो तिरंदाज झाला. परमेश्वर देवाने त्याची प्रार्थना ऐकली. त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेला आणखी पुढे येतो, अब्राहमाचा जो एक सेवक आहे उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायामध्ये, की जिथं एलिएझर जो आहे तो उत्पत्ती 24:2 मध्ये की अब्राहमाचा सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. आणि त्या सेवकाने प्रार्थना केली. 12 वचन 24:12. आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राहम याचवर दया कर. या ठिकाणी अब्राहमाचा जो सेवक आहे त्याने प्रार्थना केली. मी तुम्हाला हे सांगत आहे की तू जो प्रार्थना ऐकतोस, आमचा देव हा प्रार्थना ऐकणार देव आहे. तुमचा बॅकग्राऊंड देव पाहत नाही, तुमची पार्श्वभूमी पाहत नाही, पण ज्या परिस्थितीतून तुम्ही त्याला हाक मारता, देवाचं वचन ओंकारच्या पत्रामध्ये म्हणतं की जो कोणी त्याचं नाव घेऊन त्याचा धावा करतो त्याचं ताडतो. जो कोणी, योहान 3:16 मध्ये म्हटलं आहे की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. जो कोणी सर्व मानवतेपैकी कोणीही ज्या वेळेला येशूला हाक मारतो, परमेश्वराला हाक मारतो, जिवंत देवाला हाक मारतो, त्यावेळेला देव त्याचा ऐकतो. आणि वचन सांगतं की तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती. या ठिकाणी अब्राहमाने त्याच्या सेवकाला एका विशिष्ट कामगिरीसाठी पाठवलं. ती म्हणा इसाकासाठी पत्नी आणण्यासाठी त्याला पाठवलं. त्याला माहित नाही काय करायचं किंवा कशा प्रकारे योग्य ठिकाणी पोहोचायचं आहे आणि योग्य मुलगी निवडायची आहे. पण त्यांनी आपल्या या कार्याला प्रारंभ करण्याच्या अगोदर, प्रवासाला प्रारंभ करण्याच्या अगोदर त्याने देवाला प्रार्थना केली की तू कार्यसिद्धी कर, मला मदत कर, तू मला मदत कर. या वचनामध्ये म्हटलं आहे की तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहम याच्या देवा. माझा धनी अब्राहम म्हणजे तो फक्त अब्राहमाच्या घरातला दास आहे, कारण सर्वात जुना सेवक तो आहे, तो अब्राहमाच्या घरामध्ये वाढलेला आहे. पण या ठिकाणी तो प्रार्थना करताना तो असं म्हणतो की माझा धनी अब्राहम याच्या देवा, अब्राहमाच्या देवा, माझी कार्यसिद्धी कर. आणि पुढे जर तुम्ही संपूर्ण शास्त्र वचन वाचले तर या उत्पत्तीच्या 24व्या अध्यायात शेवटी आम्ही पाहतो की योग्य जी वधू आहे ती इसाकासाठी परमेश्वर देवाने त्याला दाखवली. आणि त्याच्यानंतर त्याने 52व्या वचनामध्ये म्हटलं आहे की त्याने भूमीपर्यंत लावून परमेश्वरास नमन केले आणि तो आपल्या या इसाकासाठी रिबेकाला घेऊन पुन्हा तो माघारी आला की परमेश्वर देवाने त्याची कार्यसिद्धी केली. आज सकाळी अशी अनेक उदाहरणे देवाच्या वचनामधून देता येतील की जिथे लोक अपयशी होते, जिथे जीवनामध्ये हरलेले आहेत, जिथे एकाकी जीवन जगत आहेत, काही चुका त्यांच्या हातून झालेल्या आहेत, परंतु ज्या वेळेस त्यांनी देवाकडे प्रार्थना केली त्यावेळेला परमेश्वर देवानं त्यांची प्रार्थना ऐकली. शास्त्रीचं पुस्तक
शास्त्रीचं पुस्तक याचा 16वा अध्याय. शास्त्रीचं पुस्तक याचा 16वा अध्याय 20वे वचन. ती त्याला म्हणाली, शमशोन पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. या वचनामध्ये आपण पाहतो की जिथे शमशोन जो देवासाठी नाझीर होता किंवा देवासाठी वेगळं केलेलं एक पात्र आहे, देवासाठी वेगळी केलेली व्यक्ती आहे, आणि आता त्याचा जो उत्तरार्ध आहे किंवा शेवटी सुरुवातीला परमेश्वर देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारा, आणि त्याच्यानंतर आता जे शत्रू आहेत त्या शत्रूंपैकीच एका मुलीबरोबर, दलीलाबरोबर त्याचे प्रेमसंबंध झाले, आणि परिणाम असा झाला की नाझीर असणं किंवा त्याचं बळ कशात आहे मर्म त्याने सांगितलं. आणि परमेश्वर देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की परमेश्वराने आपल्याला सोडलं याची त्याला कल्पना नव्हती. आणि परमेश्वर देवाच्या ज्याला असं म्हणूया की जो त्याच्यावर असलेला जो अभिषेक आहे, त्याच्यावर असलेलं जे देवाचं सामर्थ्य आहे, जे देवाने त्याला एक सुरक्षित कुंपण दिलेलं होतं की ज्याच्यामुळे त्याने इस्रायलाला अनेक वर्षपर्यंत पलिष्ठ्यांवर विजय मिळवून दिलेला होता. आणि ते सगळं निघून गेलं कारण शमशोनाने देवाचं ऐकलं नाही. त्याला सांगण्यात आलं होतं की जे धर्मी आहे किंवा जे शत्रू आहे, जे अन्य दैवताची उपासना करणारे जे बलिष्ठ लोक आहेत त्यांच्यापैकी कोणाबरोबरही संबंध जोडायचे नाही. आणि या ठिकाणी शमशोनाने देवाच्या विरोधात केला, आणि त्याचा परिणाम पाहतो पुढे की त्याला त्या तुरुंगामध्ये जावं लागलं, त्याचे डोळे फोडण्यात आले. पण एक दिवस असा आला या शास्त्रीचं पुस्तक याचा 16वा अध्याय की त्याने देवाला प्रार्थना केली. वचन 28. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे. आणि या ठिकाणी आता शमशोनाने परमेश्वराचा धावा केला. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. एक पतन पावलेला व्यक्ती, पूर्वी देवाचा अभिषेक त्याच्या जीवनावर होता, त्याच्या चुकांमुळे त्याने सगळं ते घालवून दिलं. एक योद्धा जो होता की ज्याने अनेक बलिष्ठी लोकांवर अनेकदा विजय मिळवला होता, आता एक हतबल झाला होता कारण त्याचे डोळे फोडण्यात आले. त्याला समजत नाही काय चाललं, लोक त्याची थट्टा करत होते. पण अशा माणसानं देवाला प्रार्थना केली, तेव्हा परमेश्वराचा धावा केला. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला, हे प्रभू परमेश्वरा, माझी आठवण कर, माझी आठवण कर, मला बळ दे. आज तुम्ही पतनातलं जीवन जगत आहात का? पूर्वी तुम्ही देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेतला, अनेक काळपर्यंत, अनेक दिवसपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये राहिला, परंतु आज काही कारणास्तव तुम्ही देवापासून दूर झाला असाल. या एकदा देवाला प्रार्थना करा की देवा मला बळ दे, कारण तो जे पतन पावलेले आहेत त्यांची देखील प्रार्थना ऐकतो. देवाने शमशोनाची प्रार्थना ऐकली, देवाने शमशोनाची प्रार्थना ऐकली आणि परमेश्वर देवाने त्याला बळ दिलं. हे फक्त या वेगळ्या बॅकग्राऊंडचे जे लोक आहेत त्यांच्याबाबतच मी बोलतो असं नाही, तर देवाचं वचन उत्पत्तीचं पुस्तक याचा 37वा अध्याय उत्पत्ती 34 आणि 17. उत्पत्ती 15 34-15 उत्पत्ती स्तोत्रसंहिता 34-15. स्तोत्रसंहिता 34-15. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वचन 17. नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. वचन 19. नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो. आता या ठिकाणी नीतिमानाच्या बाबतीत देवाचं वचन सांगते की नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून सोडवतो. नीतिमान जे आहेत की जे परमेश्वराचा धावा करतात, परमेश्वराचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. तू जो प्रार्थना ऐकतोस
जे तुम्ही विश्वासणारे आहात, जे तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवून जीवन जगत आहात. जीवनामध्ये समस्या येतात, संकट येतात. संत पाऊल करिंदकराच्या मंडळी लिहिताना असं म्हणतो की आमच्यावर येणारं जे काही तत्कालिक आणि हलकं संकट आहे हे आमच्याकरता फार मोठ्या प्रमाणामध्ये सार्वकालिक गौरवाच्या आशेचा भार उत्पन्न करतं. आमच्यावर येणारे जे संकट आहे हे तात्कालिक, थोड्या वेळासाठी तात्पुरतं संकट आहे आणि हलकं आहे, फार काही मोठं नाही, पण ते आमच्यासाठी सार्वकालिक गौरवाच्या आशेचा भार निर्माण. मग नीतिमानाला त्रासातून जावं लागतं, हो. पाऊल धार्मिक, हो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही नीतिमान ठरलो आहोत. येशूवर विश्वास ठेवल्यामुळं आम्ही धार्मिक आहोत, आम्ही नीतिमान आहोत. पण तरीही जर जीवनामध्ये अशा कठीण प्रसंगामधून जर आपण जात असलो तर देवाचं वचन सांगतं की नीतिमानाच्या हाकेकडे त्याचे कान असतात, परमेश्वराचे कान त्याच्याकडे असतात. तू जो प्रार्थना ऐकतोस, तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते, सर्व मानवजात येते. मागच्या आठवड्याभरामध्ये आपण सर्वांनी पालखीबाईंसाठी पुष्कळ प्रार्थना केल्या. आमचे जे ख्रिश्चन प्रेयर फेलोशिप आहे, लीडर्स फेलोशिप CLPF, अनेक पाळक मित्रांनी प्रार्थना केल्या. आपले इमान्युअल चर्च ब्रँच चर्च पास्टर्स फेलोशिप त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या. दी अप्पर रूम प्रेयर टॉवर त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या. आमचे नातेवाईक, आमचे मित्र सगळ्यांनी प्रार्थना केल्या आणि आपल्या सगळ्यांची प्रार्थना देवाने ऐकली. इमॅन्युअल चर्च, मला हे म्हणायचं आहे की तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते. या सर्व 8 दिवसामध्ये सगळ्या काही गोष्टी झपाट्याने बदलत गेल्या. आम्ही तशी कल्पना करू शकलो नाही, आम्हाला माहित नव्हतं. मला आठवतं ज्या वेळेला देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की 2 घरं आहेत, की एक खडकावर बांधलेलं आहे, एक वाळूवर बांधलेलं आहे, आणि दोन्ही घरांना वादळ, वारा, पूर यांना तोंड द्यावं लागतं. दोन्ही घरांवर सारखी संकट आहे. कोरोनाचं संकट आमच्या कुटुंबावरही आलं, पण देवाच्या वचनामध्ये पुढे म्हटलं आहे की जे खडकावर असलं जे घर आहे ते टिकलं, ते पडलं नाही. आज मी देवाचे आभार मानतो. 2 दिवसामागे अशी परिस्थिती होती. माझी आई कोविड सेंटरमध्ये आहे, मी आणि शारोन आम्ही होम क्वारंटाईन आहोत, आणि पाळकीनबाई दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आहे. आम्ही 4 जण 3 वेगळ्या ठिकाणी होतो, पण आम्ही देवाकडे प्रार्थना केली की प्रभू आम्हाला तू एकत्र कर. हे हलकं संकट आहे, तात्कालिक आहे, थोड्या वेळासाठी आहे. आम्हाला बळ दे, आम्हाला मदत कर, आम्हाला उभं कर, आम्हाला उभं कर, आम्हाला उभं कर. आणि देवाने प्रार्थना ऐकली, देवाने त्याची कृपा पुरवली, देवाने सहाय्य केलं. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते, सर्व मानवजात येते. आणि म्हणून मंडळीचा पाळक यांना त्यांनी मला एवढंच सांगायचं आहे, प्रार्थना करा. दिवस कठीण असले तरीही प्रार्थना करा. मनाविरुद्ध गोष्टी होत असल्या तरीही देवावर कधी शंका घेऊ नका. प्रार्थना करा, देवाशी बोला, प्रार्थना करा, कारण देव प्रार्थना ऐकणार आहे. त्याच्या वचनामध्ये म्हटलं आहे, ज्यास माझं नाव दिलं आहे ते माझे लोक दीन होतील, माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होतील, आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होतील, तर मी त्यांच्या पापांची त्या क्षमा करेन. मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकेन आणि त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन. जीवनामध्ये समस्या आहेत, अडचणी आहेत, आजार आहेत, आर्थिक समस्या आहेत, काही असलं तरी आज सकाळी विश्वास ठेवा की देव प्रार्थना ऐकतो, देव प्रार्थना ऐकतो, येशू प्रार्थना ऐकतो, येशू आमची प्रार्थना ऐकतो, तो आम्हाला मदत करतो.
नीतिमानाच्या हाकेकडे त्याची कान असतात. नीतिमानास बहुत कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्या सोडवतो. आणि स्तोत्र 91 मध्ये म्हटलं आहे, संकट समयी मी त्याजवळ असेल, मी त्याला मुक्त करेन, मी त्याचे गौरव करेन. तो माझा धावा करेल आणि मी त्याचं ऐकेन. स्तोत्र 91 मध्ये म्हणतो, तो माझा धावा करेल आणि मी त्याचं ऐकेन. आमचा देव आमचा ऐकणारा देव आहे. चला यावेळेला आपण गीत गाऊया. प्रार्थनेच्या या वातावरणामध्ये जिथे कुठे आज सकाळी आपण देवाचं वचन ऐकत आहात, देवाचे आभार मानूया आजच्या दिवसासाठी, या रविवारसाठी देवाचे आभार मानूया. प्रार्थना मैं गाऊं हालेलुया, विरोधियों के बीच में मैं गाऊं हालेलुया, अविश्वास से ज्यादा बढ़कर मैं गाऊं हालेलुया, ये गीत मेरा शस्त्र है, मैं गाऊं हालेलुया, स्वर्ग मेरी ओर है, गाऊंगा मैं तूफानों के बीच, ऊंचा और ऊंचा तेरे महिमा के गीत, राग से निकल कर आशा है आई, मौत है हारी, जिंदा यीशुआ, गाऊंगा मैं तूफानों के बीच, ऊंचा और ऊंचा तेरे महिमा के गीत, राग से निकल कर आशा है आई, मौत है हारी, जिंदा यीशुआ. I'm gonna sing in the middle of this storm, louder and louder, you're gonna hear my praises roar. Up from the ashes, hope will arise, death is defeated, the King is alive. I'm gonna sing in the middle of this storm, louder and louder, you're gonna hear my praises roar. Up from the ashes, hope will arise, death is defeated, the King is alive. I raise a hallelujah, 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 I raise a hallelujah. धन्यवाद येशू. हालेलुया. ओ रिहारा बशंदरा बबरिखारा बहंदाय. हालेलुया. रिएरा बाबा सतरा बबरिया दरा बहंदरा. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद 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 येशू. तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. प्रभू तुझे आभार मानतो. येथून आमचं सहाय्य केलंस, आम्हाला कृपा पुरवलीस, चांगलं आरोग्य दिलंस. सगळं गौरव सन्मान आम्ही तुला देतो. आमच्या प्रार्थना ऐकल्याबद्दल तुला धन्यवाद देतो. जी विश्वासाची सहभागिता दिलीस, जे प्रार्थना योद्धे दिलेस, जी सेवकांची सहभागिता दिलीस, त्यासाठी आभार मानतो. तुला धन्यवाद देतो येशू. सर्व चांगल्या गोष्टीबद्दल आभार मानतो प्रभू. देव बापा
आज सकाळी मी प्रार्थना करतो मंडळीसाठी. देव बापा माझ्या भावा बहिणींना तू आशीर्वाद दे. जेथे कुठे आहेत प्रभू देवा त्या ठिकाणी त्यांचं सहाय्य कर प्रभू. देव बापा या कठीण काळातून जात असताना प्रार्थना करतो सर्वांना तू चांगलं आरोग्य दे प्रभू देवा. जर कोणी या कोरोनाच्या आजाराने आजारी असतील प्रभू देवा त्यांना तू चांगलं आरोग्य दे, त्यांना तू निरोगी ठेव प्रभू येशू. लहान लेकरं आहेत त्यांचे तू रक्षण कर प्रभू. जे वृद्ध आहेत त्यांचे रक्षण कर प्रभू येशू. देव बापा ज्या आर्थिक समस्या अडीअडचण जात आहेत त्यांच्या समस्या अडीअडचण दूर कर प्रभू. ज्यांना नोकरी नाही, ज्यांच्या व्यवसायात अडचणी त्या अडचणी दूर कर प्रभू. तू नवीन नवीन द्वार उघड प्रभू देवा. त्यांना चांगली नोकरी मिळेल अशी प्रार्थना करतो प्रभू देवा. जे हताश झालेले आहेत प्रभू देवा मी प्रार्थना करतो की यावेळेला तू त्यांना बळ दे. तुझं वचन सांगतं परमेश्वराची आशा धरून राहणाऱ्या नवी शक्ती संपादन करतील. असंच होऊ दे प्रभू देवा. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही प्रभू. हा अनुभव त्यांना दे. या कठीण काळातून जात असताना त्यांना तू मदत कर अशी प्रार्थना करतो देव बापा. प्रार्थना करतो प्रभू देव बापा या सर्व दिवसामध्ये जे सर्व प्रियजन मंडळीचे आहेत त्यांना तू आशीर्वाद दे. आज जे कोणी आपापल्या घरामध्ये ही सभा पाहत आहेत, तुझी भक्ती करत आहेत प्रभू, या त्या प्रत्येक घराला तू स्पर्श कर, आशीर्वाद दे, सर्व चांगल्या गोष्टी दे, आत्मिक सामर्थ्याला भर प्रभू. देव बापा हे जे नवीन वर्ष तू आम्हाला पुनर्स्थापनेचं वर्ष दिलेलं आहे, तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरेल, मी सियोनचे पुन्हा सांत्वन करेल, यरूशलेमेश पुन्हा निवडीन. प्रभू आम्ही विश्वास ठेवतो या पुनर्स्थापनेच्या वर्षात प्रभू देव बापा. जरी तुझ्या वचनामध्ये म्हटलं आहे की मी दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारेन, त्याचं जे कोसळलं आहे ते मी पुन्हा उभारेन, त्याची भगदाडे मी बुजवून टाकीन. असंच होऊ दे प्रभू येशू. देव बापा जे जे कुटुंब कोसळलेले आहेत, ज्या ज्या घरामध्ये काही समस्या आहे, या पुनर्स्थापनेच्या वर्षामध्ये प्रभू देव बापा ते पुन्हा तू नव्यानं उभार अशी प्रार्थना करतो प्रभू. सगळं गौरव सन्मान तुला देतो कारण तू प्रार्थना ऐकतोस. आभार मानतो, तुझी स्तुती करतो येशूच्या नावात मागतो. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्न करो आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणामध्ये राज्य करू.